अडावत नगरीत रंगला विठू माऊलींचा भक्तिमय देखणा, दिंडी आणि रिंगण सोहळा। अडावत तालुका चोपडा येथील नूतन ज्ञान मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आषाढी एकादशी निमित्ताने आज दि 5 जुलै 2025 शनिवार रोजी विद्यालयाचे मुख्याध्यापक आरजे पवार, उपमुख्याध्यापक एसके भंगाळे, पर्यवेक्षक के.आर. कणखरे यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य दिव्य अशा पालखीचे व दिंडीचे आयोजन करण्यात आले होते। दरवर्षी आषाढी एकादशीला चंद्रभागेच्या वाळवंटात भक्तांचा मेळा, तिथे होणारा विठू नामाचा गजर, तिथल्या उत्साह आणि भक्तिमय वातावरणाची अनुभूती अडावतकरांनी घेतली। अडावत येथील नूतन ज्ञान मंदिर विद्यालयातर्फे दिंडी व पालखीचे आयोजन करण्यात आले होते। नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, या उक्तीप्रमाणे महाराष्ट्र ही संतांची भूमी, या संतांनी पूर्ण जगाला मानवतेचा संदेश दिला आणि या संतांचे पाय ज्याच्या पायावर नतमस्तक होतात तो म्हणजे पंढरीचा पांडुरंग म्हणजेच विठू माऊली यांचा दिंडी सोहळा आज नूतन ज्ञान मंदिर विद्यालयात मोठ्या उत्साहात पार पडला। विठ्ठल नामाची शाळा भरली, याप्रमाणे जणू काही आज अडावत आणि परिसरात विठ्ठल नामाची शाळा भरलेली दिसून आली। विद्यालयाचे प्राचार्य आरजे पवार, उपप्राचार्य एसके भंगाळे, पर्यवेक्षक के.आर. कणखरे, अडावत पोलीस स्टेशनचे एपीआय प्रमोदजी वाघ व केंद्रप्रमुख राजेश अडवाल यांच्या हस्ते सुरुवातीला विद्यालयातच विठू माऊलीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। त्यानंतर पालखी घेऊन स्वतः विद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, पर्यवेक्षक व ज्येष्ठ शिक्षक यांनी पालखीचे प्रस्थान केले। अडावत गावांत संस्थेचे व्हाईस चेअरमन प्रसादजी काबरे यांनी पालखीचे सहपत्नीक पूजन केले। वडगाव रोड, नेहरू चौक या ठिकाणी 8वीच्या विद्यार्थिनींनी झांज पथकद्वारे सादर केलेले प्रात्यक्षिक, 10वीच्या विद्यार्थिनींनी सादर केलेले भक्तिगीते हे आकर्षण ठरले। नेहरू चौक, शंभू भवानी चौक, ग्रामपंचायत परिसर, सुभाष चौक, दुर्गादेवी चौक या प्रत्येक ठिकाणी विद्यार्थिनींनी टाळ मृदुंग आणि भक्तिगीताच्या माध्यमाने ग्रामस्थांची मने जिंकून घेतली। ग्रामपंचायत परिसरात अडावतचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी यांनी देखील बक्षीस देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले। विद्यार्थिनींनी साकारलेले विठ्ठल रुक्मिणीचे रूप हे देखील आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले। अडावत येथील जागेश्वर भजनी मंडळाने विठू माऊलीचे विभिन्न गीते व भजने सादर करून ग्रामस्थांची मने जिंकली व कार्यक्रमात अधिक गोडवा निर्माण केला। पालखीची विठ्ठल मंदिराजवळ विधिवत पूजा करून प्रसाद वाटप करण्यात आला। सर्व विद्यार्थ्यांना गोटू दहाड यांच्यामार्फत उपवासाचे लाडू प्रसाद म्हणून वाटप करण्यात आले। विद्यार्थिनींनी सादर केलेल्या प्रात्यक्षिकांना अडावत गावातील नागरिकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला व रोख स्वरूपात बक्षिसे देखील मिळालीत। 8वीच्या व 10वीच्या विद्यार्थिनींची प्रात्यक्षिकाची तयारी विजे महाजन यांनी केली होती। सर्व शिक्षिका भगिनी यांनी विद्यार्थिनींच्या तयारीसाठी व वेशभूषेसाठी सहकार्य केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम पाटील यांनी केले, तर सर्वात शेवटी आभार विद्यालयाचे पर्यवेक्षक के.आर. कणखरे यांनी मानले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी यांचे सहकार्य मिळाले।